नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणी, आज तुम्हाला भन्नाट गवार दाखवणार आहे. ही गवार चाळणीत वाफवून तर पहा, तुम्हाला काय भन्नाट चवीची रेसिपी बनवून भेटणार आहे. तर मी आता इथे बघा गवार घेतलेली आहे, तुम्हाला दाखवते आता पुढे. ही गवार घेतलेली आहे, निसून घेतलेली आहे, दोन्ही बाजूचं तुकडे काढून त्याचे साफ केलेले आहे, तुकडे केलेले आहे. आणि ही गवार असली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मस्त आहे गवार, कवळी कवळी आहे, छान आहे. तर पहा, आता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता पुढे मी पहा तुम्हाला काय दाखवते गंमत. तर इथे मी चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यावर कढई ठेवलेली आहे. कढईच्या खाली पाणी ठेवलेलं आहे आणि वर चाळण ठेवलेली आहे. ह्या चाळणीमध्ये आपल्याला गवार वाफवायची. तर का वाफवायची, कारण काय आहे त्याला, तर तुम्हाला सांगते पुढे का वाफवायला लागणार आहे. ह्याचं कारण काय आहे, 2-3 मिनटं वाफवायची, जास्त नाही वाफवायची, 2-3 मिनटंच वाफवून घ्यायची आपल्याला गवार. त्याचं काय बनणार आहे पुढे नक्कीच तुम्हाला समजेल. चाळणीत गवार वाफवून काय बनते ते तर पहा तुम्ही, आणि कशासाठी वाफवायची हे पण तुम्हाला कळेल. तर आता मी आता ही सगळी गवार ठेवलेली आहे चाळणीत आणि ह्याच्याला गॅस पेटून ह्याला झाकण, हे बघा उकळी आलेली आहे खाली पाण्याला छान. आणि आता वरती मी सगळीकडून पांगून घेते आणि वरून झाकण ठेवते, त्याच्यावर मस्त झाकण ठेवते आणि 2-3 मिनटं जास्तीत जास्त पाहणार आहे. 3 मिनटांनी तुम्हाला दाखवते, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. ते इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आलं टाकलेलं आहे, 1 इंचाचा तुकडा. हे पहा, कापून घेतलं होतं आलं आणि स्वच्छ धुवून पण घेतलेलं आणि त्याचे तुकडे केलेले आहेत आणि ते टाकलेले आहे मी त्याच्यात. आता इथं मिरच्या घेतलेल्या आहे मी, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे तुकडे केलेले आहेत, ते पण टाकले. तुकडे करून टाकण्याचे कारण कशी पटकन होतं मिक्सरमध्ये. आणि 2-4-5-6 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत आणि मूठभर चांगले शेंगदाणे टाकलेले आहेत. ह्या गवारला शेंगदाणेचं जरूर आहे. शेंगदाणे भरपूर गवारला छान लागतात आणि खरंच कच्चेच टाकायचे. हे सर्व मी कच्चं टाकलेलं आहे, भाजलं बिलकुल नाही आहे. हे बघा, आणि ह्याला ना जरासं फिरवायचं, जाडसर, बारीक करायचं नाही मैत्रिणींना. हे बघा जाडच केलेलं आहे ना, बघा किती जाड आहे. हे बघा भरपूर जाड आहे का नाही. कधी कधी एखादा अर्धा राहतो पण अर्धा मिरदा, म्हणून असंच करायचं, त्याला असंच लागतं. आता पुढे पहा आपली गवार झाली का पाहूया. हे बघा मस्त गवार झालेली आहे, रंग पण बदली झाला नाही किंवा काहीच नाही, अगदी अशीच 3 मिनटं झालेली आहे जवळजवळ. आणि गवार आता काढून घेते बाजूला. गवार वाफळण्याचं कारण तुम्हाला सांगणार आहे पुढे, कशासाठी वाफळायला लागणार आहे, वरती वाफ घेणार त्याची. तर आता मी काढून घेते बाजूला आणि तीच कढई स्वच्छ धुवून घेणार आहे. खालची कढई आहे ना, तीच कढई आता पाणी ओतून देते मी ते आणि स्वच्छ धुवून आणते. हे बघ, ही आता आणलेली आहे धुवून, त्याच कढईत करायचे. भांडी लई काढायची नाहीत, खूप भांडी पसारा करून ठेवायचं नाही, कारण की रेसिपी म्हटलं ना भरपूर भांडी निघतात. ह्याही वाटीत, त्या वाटीत ठेवा, त्या वाटीत ठेवा, त्या वाटीत ठेवा, असं होतं. पण तुम्ही कमीत कमी भांडी निघत ना त्याचा हे करा तुम्ही. इथे तेल टाकलेलं आहे 1 पळीभर, 1 मोहरी टाकलेली आहे 1 चमचाभर आणि जिरं पण टाकून दिलेलं आहे. पहा मैत्रिणींनो, काही काही गोष्टी अशा असतात लक्षात ठेवण्याजोग्या आणि त्या खरंच लक्षात ठेवावं. म्हणजे ह्या भांड्यांबद्दल सांगते तुम्हाला, भरपूर भांडे निघतात आपल्याला काही बनवायचं. आपण तसं साधं पटकनी जेवण नाही, रेसिपी बनवायचं नाही, आपल्याला शूटिंग करायची नाही, व्हिडिओ काढायचा, तर आपल्याला जेवण बनवायचं तर आपण फटाफट ना कुठलं बघत किंवा काय नाही, आपल्याला माहीत असतं ह्या वस्तूला हेच लागतं, फटाफट टाकत राहतो चमच्याने, कमी जास्त करत नाही काय नाही. त्याच भांड्यात एखाद्या भांड्यात 2-2 वस्तू पण ठेवत असतो, ते पटकन टाकत असतो, म्हणजे त्यावेळेस भांडी निघत नाही. पण आपल्याला रेसिपी बनवायची म्हणजे भरपूर भांडी निघतात. होय का नाही, त्याचं मला कमेंटमध्ये नक्कीच उत्तर सांगा, आहे का नाही पद्धत असं. तर इथे मी टाकलेले आहे धणे पावडर आणि हळद आणि हे मसाला टाकून द्यायचा आता वाटलेला. कोथिंबीर पण घातली होती. हे छान मसाला असा, हे की आपण भाजला नाही त्याला ना बिलकुल, आपण नुसताच वाटून घेतलेला आहे कच्चा, तर थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला. अगदी साधी सोपी गवार आहे, पण चाळणीत वाफळल्यामुळं काय होते पहा, अगदी साधी सोपी, पण ही गवार एवढी छान लागते ना. तुम्ही जर 1 भाकरी खात असेल तर 2 जरूर खाणार, किंवा 2 चपात्या खात असल्यास 4 जरूर खाणार, अशी होणार आहे. हे बघा आता ही वाफळलेली गवार सोडून दिली. मैत्रिणीने वाफळलेल्या कशासाठी आहे, का की गवार तशी पाहायला गेलं तर तुरट असते, चव गवारीची चव तुरट असते. तर हिला जराशी वाफळली ना आपण, त्याच्यातला तुरटपणा कमी होतो
आणि आपल्याला हवी तशी मिळते. मग ही गवार एवढी जबरदस्त टेस्ट लागते ना ह्या गवारीची. तसं पाण्यात वाफळू नका तुम्ही. पाण्यात वाफळली की काय होतं, त्याचं जीवनसत्व निघून जातं. तसं चाळणीत वाफवा, त्याचं जीवनसत्व तसंच राहणार आणि आपल्याला हवी ती गवार भेटणार. तर तुम्ही एकदा करून पहा आणि चव घेऊन पहा. लगेच जाणवेन, आपल्याला फरक जाणवेन. तुरटपणा बी नाहीसा होतो आणि गवारीचा टेस्ट काही गुणांनी वाढते. म्हणून या प्रमाणे गवार करून पहा एकदा. अगदी न खाणारी पण आवडीने खातील तुमची गवार. तर मैत्रिणींनो, कशी वाटली मला ही गवारचं आयडिया आणि ही गवारीची मी सांगितलेलं ते भांड्यांविषयी, त्याचे मला कमेंटमध्ये लिहा मात्र. आणि ही बघा देखणी गवार बनणार आहे, एकदम मस्त, अगदी ताटाची शोभा वाढवणारी गवार बनणार आहे. आता थोडं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि अगदी 2 मिनटं ठेवायची, जास्त नाही ठेवायची आता, का की ती जवळजवळ शिजूनच झालेली आहे. जवळजवळ 70% शिजलेली आहे गवार मी पहिलीच चाळणीमध्ये. आता काय ते फक्त हलवून मिक्स करून, आणि ही गवार जास्त पण शिजवायची नाही, खूप कमी शिजवायची, म्हणजे शिजवायची आहे पण त्याला पण कमी शिजवायची, लई शिजवायची नाही गवार. तर झालेली आहे गवार. आता मी काढून दाखवते. अगदी रसरशीत चमचमीत गवार. रंग पहा किती सुंदर. अशा पद्धतीने गवार बनवून पहा मैत्रिणीनं. खरंच तुमची वाहवा करतील घरामध्ये का खरंच छान गवार केलेली आहे. तर चाळणीत वाफवून गवार करून पहा एकदा. न खाणारी पण आवडीने खातील, अगदी पोटभर जेवते घरातली माणसं. आता किती छान दिसते ना, रंग पहा किती सुंदर दिसते गवारीचा. अशा पद्धतीने खरंच केली. तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नवीन असेल तर मैत्रिणीने सबस्क्राईब करा, चॅनलला जॉईंट व्हा. नवीन चॅनल आहे, जरासं लवकर येऊ द्या. कसं नवीन चॅनलवाल्यांना सबस्क्राईबची गरज असते, म्हणून सपोर्ट करा. पहा रंग किती सुंदर आहे गवारीचा. तुमची गवार कोणीही पाहताच म्हणणार का मला वाढा म्हणून. पहा किती रंग आहे सुंदर. आता मी तुम्हाला मसाल्याविषयी पुढे सांगते. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर मसाले तर घ्याच, पण माझी गवार झाली ते मात्र नक्की सांगा. चला मैत्रिणींनो, पाय भेटूया.